महाराष्ट्र काँग्रेसची पार्थ पवारांवरती जहरी टीका। पार्थ हे महाशक्तीच्या समोर सरेंडर झाल्याची काँग्रेसची टीका। पार्थ पवार यांच्यावरती टीका करताना कृतज्ञ असाही उल्लेख। भाषण देखील न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉल विषयी बोलणं हे जरा जास्त झालं। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हल्लाबोल। काँग्रेसला उतरती कळा लागली आहे। घराणेशाहीमुळे काँग्रेस कमकुवत झाल्याचा नवनाथ बन यांचा टोला। कार्यकर्ते आणि नेत्यांपेक्षा काँग्रेसमध्ये घराणेशाहीला महत्त्व असल्याची बन यांची टीका। भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या मदतीनं लढवली होती। संजय राऊत यांचा हल्लाबोल। तर काँग्रेसला निवडणूक लढवण्याचा अधिकार या पवारांच्या वक्तव्याशी सहमत असल्याची देखील राऊतांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये गोंधळ आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये मतभेद असल्याचा नवनाथ बन यांचा दावा। बारामती विधानसभा बिनविरोध व्हावी, मंत्री छगन भुजबळ यांची ही इच्छा आहे। काँग्रेसला उमेदवार मागे घेण्याची विनंती करणार। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू असल्याची भुजबळांची माहिती। बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी घेतलं चांदपूर इथल्या प्रसिद्ध हनुमानाचं दर्शन। चांगल्या कामाची सुरुवात हनुमानाच्या दर्शनाने करत त्यांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे। पुढची बातमी आहे राहुरीची। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 उमेदवारांनी 42 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। छाननीमध्ये 7 उमेदवारी अर्ज हे अपात्र ठरलेत। 23 उमेदवारांची उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत, तर एका उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतलाय। भिवंडी महानगरपालिकेमधील काँग्रेसचे उपमहापौर तारिक मोमीन यांचं पद धोक्यात आलंय। ओबीसी दाखला बनावट असल्याचा आरोप आहे। माजी नगरसेवक इस्माईल रंगरेज यांची जात पडताळणी समितीकडे तक्रार। पुरावे सादर न केल्यास उपमहापौर पदावरती टांगती तलवार आहे। कराडच्या प्रकरणी शिर्डी पोलिसांच्या तपासाला आता वेग आलाय। कराडशी संबंधित समता पतसंस्थेमधील 100 खात्यांची चौकशी सुरू आहे। 56 व्यक्तींचे व्यवहार तपासाच्या कक्षेत आल्याची माहिती। तपासामध्ये परिवहन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांची नावं समोर आल्याची सूत्रांची माहिती। अशोक खरातच्या प्रकरणी एका IASच्या पाठोपाठ 2 वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढत आहेत। एक महिला DCP आहे, दुसरी ACP दर्जाची असल्याची माहिती आहे। अपेक्षित पोस्टिंगसाठी त्यांनी खरातकडे धाव घेतल्याची चर्चा आहे। बोंधू अशोक खरातची मुलगी तृप्ता बाला हिची आज SIT चौकशी होण्याची शक्यता आहे। मुलगी तृप्ता बालाच्या नावाने खरातनं कोट्यवधी रुपयांची जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासामधून समोर आलंय। बोंधू अशोक खरातच्या चौकशीमधून धक्कादायक अशा बाबी समोर आल्या। हातचलाखी करत महिलांचं लैंगिक शोषण केल्याची खरातनं कबुली दिल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, अशोक खरातने हे वाक्य देखील यावेळेला म्हटलंय। अंजली दमानिया यांना CDR कोणी दिला? शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन यांचा सवाल। दमानियांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची महाजनांची मागणी। तर एकनाथ शिंदे यांचं चारित्र्य हनन सुरू असल्याचा देखील प्रकाश महाजन यांचा आरोप आहे। बोंधूबाबा ऋषिकेश वैद्याच्या अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं। ऋषिकेश वैद्याची शेंडी कापू नका, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश। शेंडी ही धार्मिक बाब असल्याने ती कापू नका अशी विनंती ऋषिकेशनं वकिलांच्या मार्फत केली आहे। नागपूरच्या दोसर भवन परिसरामध्ये सापडलेले 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या कांड्या जिवंत स्फोटकं असल्याची पोलिसांच्या सूत्रांची माहिती आहे। संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलंय। परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित। पिशवीमध्ये ही स्फोटकं सापडली। नागपूरमध्ये सापडलेली स्फोटकं रावळ गावामधील SBL एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या कंपनीची निर्मित असल्याचं समोर आलेलं आहे। काही दिवसांच्या आधी याच कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि 26 मजुरांना आपले प्राणही गमवावे लागले होते। स्फोटकं ठेवण्याच्या कारणाचा देखील आता शोध सुरू आहे।
पुण्यातली बातमी आहे. पत्नीची हत्या करून पतीनं अपघाताचा बनाव रचला. पुण्यामधल्या बिबवेवाडीमधली धक्कादायक घटना आहे. पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. चौकशीमधून पती शुभम खोडके यानं हत्या केल्याचं उघड झालंय. हत्येच्या नंतर पत्नी पडल्याचा त्यानं बनाव रचला. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या बेरडवाडीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि अवघ्या 8 वर्षांच्या मुलीची वडिलांकडून कुऱ्हाडीनं वार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपीनं स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर राहून या गुन्ह्याची कबुली दिली. हत्या नेमकी का करण्यात आली याचाही तपास सुरू आहे. मुंबईतल्या गोरेगाव दिंडोशी इथल्या संतोषनगरमध्ये शोभायात्रेच्या दरम्यान 2 गटांमध्ये वाद झाला होता आणि राडा झाला होता. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. जखमी झालेल्या मुलांच्या घरी जाऊन त्यांनी तब्येतीची विचारपूस केली आहे. अकोल्याच्या जुन्या शहरामधील सोनटक्के प्लॉट परिसरामध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झालाय. एकाच समुदायामधील 2 गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेमध्ये धारदार शस्त्रांचा वापर 5 ते 6 जण जखमी झाले. मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये राज्यामधील 3000पेक्षा अधिक कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन. सेवेमध्ये कायम करून घ्या या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. यावेळेला बीएमसी मुख्यालयाच्या समोर शिक्षकांचा रास्ता होता. काही आंदोलक शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आजपासून शासकीय कंत्राटदारांचं राज्यभर काम बंद आंदोलन आहे. राज्य सरकारकडे वेगवेगळ्या विभागाच्या कंत्राटदारांकडे 96,000 कोटी रुपये थकीत आहेत. जळगावच्या मोहाडी शिवारामधल्या अतिक्रमणाच्या कारवाईला आदिवासी बांधवांचा विरोध आहे. आदिवासी महिलांनी झोपड्यांच्या समोर ठिय्या मांडून महानगरपालिकेच्या कारवाईला विरोध केला. त्यामुळे कारवाई न करता महानगरपालिकेचं पथक परतलं. बुलडाण्यामधल्या संग्रामपूर पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषण. ग्रामपंचायतीमधील 50 कर्मचाऱ्यांचं उपोषणाचं हत्यार. 2020 ते 22 या वर्षामधील वेतन फरकाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी ही आक्रमक भूमिका घेण्यात आली. वेतनामधला फरक न दिल्यास कुटुंबियांसह उपोषणाचा निर्धार. महाराणी ताराराणी जैन समाजाच्या होत्या असं वादग्रस्त विधान करणाऱ्या जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल झाली आहे. सोलापूरमधल्या फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी ही तक्रार दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भीती खरी ठरली. पेटनाका ते कागलपर्यंत महामार्गाचं 6 पदरीकरणाचं काम आता बंद झालंय. कंत्राटदारानं काम अर्धवट सोडून पळ काढलाय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हे काम बंद आहे. अर्धवट कामामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रायगडच्या मुरुड तालुक्यामधल्या कोर्लई गावामधल्या महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा. जलजीवन योजना अयशस्वी झाल्यामुळे पाणी टंचाई आहे ही ग्रामस्थांचा आरोप देखील होतोय. मोर्चा काढत ठेकेदार आणि शासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केलाय. नाशिकच्या दिंडोरीमधील विहिरीमधल्या अपघाताचं प्रकरण समोर आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांकडून 5 अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन. अपघाताच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल 7 दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देश. नाशिकमधल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती. शहरामधल्या सगळ्याच भागामधल्या वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तपोवनासह शहरामधील सर्वच भागामधल्या वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी याचिका दाखल केलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 22 एप्रिलला होणार आहे. सरकार पक्षाकडून पेनड्राईव्हमध्ये दिलेल्या फाईल्स ओपन होत नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा आहे. न्यायालयाकडून संबंधित बाबींची पूर्तता करण्याची सरकारी पक्षाला सूचना. मुंबईत आझाद मैदान पोलीस ठाण्यामधील हवालदार किशोर म्हस्के यांची आत्महत्या. नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. घाटकोपरच्या पोलीस लाईन इथे ते राहत होते. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. बातमी धाराशिवमधली. धाराशिवमध्ये रखरखत्या उन्हामध्ये गॅस सिलेंडरसाठी पुन्हा एकदा रांगा लावायची वेळ आली आहे. गॅससाठी ग्राहकांच्या सकाळपासूनच रांगा दिसून येत आहेत. मात्र सिलेंडर मिळत नसल्यामुळे नाराजी देखील व्यक्त होती आहे. शहरामधल्या गॅस वितरण व्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. सिलेंडर वेळेत मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यामधील पालांदूर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. पहाटेपासून गॅस एजन्सीच्या समोर ही अशीच नागरिकांची गर्दी होती आहे.
राज्यांना आता 5 किलो सिलेंडरचा दुप्पट पुरवठा केला जाईल. परप्रांतीय कामगारांसाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला याचा पुरवठा केला जाईल. फक्त कामगारांना हा सिलेंडर दिला जाऊ शकतो. निर्यात ठप्प झाली आहे. मासळीचे दर निम्म्यावर आलेत. रत्नागिरीमधले मच्छीमार हे संकटात आहेत. साधी कोळंबी 250 वरून 100 रुपये किलो आहे. टायगर कोळंबी 350 वरून 180 रुपये किलो आहे. तर सुरमई 450 रुपयांवरून 200 रुपये किलो. दर घसरल्यामुळे मच्छीमारांना उत्पादनातला खर्च निघणं देखील कठीण होऊन बसलाय. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीमधून अधिकाऱ्यांना आदेश. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत करण्याचे देखील आदेश देण्यात आले. अवकाळी पावसानं फळबागांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. प्रशांत महासागरामधल्या पाण्याच्या तापमानामध्ये सरासरीपेक्षा अधिकची वाढ होती आहे. परिणामी यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सरासरीच्या 94% पावसाचा स्कायमेट या खासगी हवामान संस्थेचा अंदाज. आखाती देशामधल्या युद्धामुळे कोकणामधून परदेशामध्ये जाणाऱ्या हापूस आंब्याची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा महाराष्ट्रामध्ये आता खाता येणार आहे. आंबा उत्पादकांचं मात्र यामुळे नुकसान झालंय. साताऱ्यामध्ये ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालंय. गारपिटीचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. प्रशासनाकडून पंचनामे होत नसल्यामुळे शेतकरी रडकून गेला. समृद्धी महामार्गावरती पुन्हा एकदा अपघात झालाय. एक जण जखमी आहे. कांदा घेऊन जाणारा ट्रक उलटला. वाशिम तालुका जिल्ह्यामधली ही घटना आहे. ट्रक चालकाला डुलकी लागली आणि त्याचं नियंत्रण सुटलं. हमालांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे बंद झाले. एक दिवसाच्या आड गुळाचे सौदे काढा अशी हमालांची मागणी आहे. तर गुळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती सुरू असल्यामुळे दररोज सौदे निघायला हवे अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. विकास कामांसाठी नागपूर रेल्वे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 हा तब्बल 52 दिवस बंद राहील. या कालावधीमध्ये तिथल्या गाड्या या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून धावतील. अनेक गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये 10 मिनिटं ते 2 तासांपर्यंत विलंबाची शक्यता आहे. बुलढाण्यामधल्या लोणार सरोवराच्या काठावरती केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. 8,000 नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी 6:30 वाजल्यापासून नागरिकांची लोणार सरोवराच्या काठावरती गर्दी. मुंबईतल्या मालाडमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. बिबट्याचा हा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. रहेजा हाईट्स सोसायटीमधल्या पार्किंगच्या परिसरामध्ये बिबट्या दिसलाय. परिसरामधल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सिंधुदुर्ग दोडामार्ग या तालुक्यामधल्या तिलारी खोऱ्यामध्ये मोर्ले गावामध्ये बलाढ्य टस्कर हत्ती हा मुख्य रस्त्यावरती आला. ग्रामस्थ, वाहन चालक आणि शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ झाली आहे. हत्ती काही वेळानंतर जंगलामध्ये निघून गेला. केरळ, आसाम, पॉंडिचेरी या ठिकाणी आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. 9 एप्रिलला आसाम, पॉंडिचेरी आणि केरळमध्ये मतदान आहे. केरळमध्ये 140 तर आसाम 126 आणि पॉंडिचेरीमध्ये 30 जागा आहेत. मेनका गुरुस्वामी यांनी इतिहास रचलाय. मेनका गुरुस्वामी देशामधल्या पहिल्या LGBTQ राज्यसभा खासदार. TMCकडून राज्यसभेसाठी मेनका गुरुस्वामी यांना उमेदवारी. महाकुंभ मेळ्यामधून चर्चेत आलेल्या IIT बाबाने लग्नगाठ बांधली आहे. IIT बाबा अभय सिंह लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. महाशिवरात्रीच्या दिवशी हिमाचल प्रदेशामधल्या अगंजर महादेव मंदिरामध्ये त्याने लग्न केल्याची माहिती आहे. दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने पालकची सामुद्रधुनी पार केली आहे. श्रीलंकेमधल्या तलाई मन्नार ते धनुषकोडी दरम्यान सलग 11 तास 15 मिनिटं पोहत तिने हे आव्हानात्मक अंतर पार केलंय. पूर्णतः अंध असताना देखील ही कामगिरी करणारी ईश्वरी ही जगामधली पहिलीच जलतरणपटू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.